परी चल, तुझं आवरून झालंय ना? परी परी मी तुला विचारतीये, तुझी तयारी झाली? चल आवरून घे. मला इथून कुठे जाऊ असं वाटत नाही. आता तू अशी रडत बसणार आहेस परी? चल पटकन आवर. आपण इथे थांबूया ना, मग मला रडायला नाही येणार. असो आपण का जातो आणि कुठे जातो हे मी तुला सगळं सांगितलेलं आहे. आता मी परत परत नाही सांगणार परी. चल पटकन आवर, आपल्याला उशीर होतो, निघायचंय आता. काय न्यावाय झाला का आवरून? हो झालंय. शिफ्टिंगच्या चिंता करायचं काही कारण नाही. आमचा माणूस लोक समजा ते करून टाकेल. तुमचा टाइम झाला की मला सांगा. तुमच्या चेअरमन संगत थोडा वार्ता करायचा आहे, तर वार्ता करून छान येते. हा हॅलो नमस्कार. हा बोला मॅडम. आम्ही इथून सामान घेऊन निघायचंच म्हणतो. हा या या या, मी इकडे सगळी साफसफाई करून ठेवली. असं समजा आम्ही तुमचीच वाट बघतोय. इथून निघताना एकदा फोन करते तुम्हाला. हो चालेल मॅडम, चालेल. हे बघा. काय एफडीच आहे. अगं हो, पण ह्यात कितीशे आहेत असे? अहो तेवढे तर तेवढे, पण आपल्याकडे आहे ते पुढे केलं म्हणजे आपल्याला दुसऱ्याकडे मागता येतात ना पैसे. हो ते पण बरोबर आहे म्हणा. तुम्ही मगाशी विलास बद्दल काहीतरी बोलत होतात ना? हा अगं ती डायरी बघताना मला असं आढळलं की मी बऱ्याच वर्षांपूर्वी ना विलासला 10,000 रुपये उसने दिले होते. मग आता त्याच्याकडे मागता येतील ना आपल्याला. 10,000 तरी काय होणार आहे म्हणा. अगं तो अडचणीत असताना आपण त्याला मदत केली तर आपणही सांगू शकतो ना, आमच्या अडचणीत तू पण मदत कर, 10,000च्या वर आणखी थोडे काहीतरी मागू. हो बरोबर आहे तुमचं. त्याला सांगा की आपण होईल तस तसे त्याला पैसे परत करू म्हणून. हो ते तर त्यालाही माहिती आहे म्हणा. एक मिनिट. विलास. हा हा हॅलो विलास. हा अरे मी बंडू बोलतोय. हा कसे आहात तुम्ही? हो नाही आम्ही मजेत आहोत दोघेही. पण हा अरे फोन अशासाठी केला की ऍक्च्युअली ना आम्हाला जरा पैशाचा जरा प्रॉब्लेम झालाय, म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारूया. फोन कट झाला. झाला नाही, तुम्ही पैशाचा विषय काढलात ना म्हणून केला. हो मी काय म्हणते, आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघण्यापेक्षा आपल्याला कोण पैसे देऊ शकेल असं कुणीतरी आठवून बघा ना. पण आपल्याला पैसे कशासाठी हवेत? अरे माझ्या कर्मा, म्हणजे आता तेही विसरलात का तुम्ही? अहो आपल्याला नेहाचं घर वाचवायचंय ना. अरे हो, पण त्याच्यासाठी 30-35 लाख रुपये हवेत आपल्याला. मी काय म्हणते, असं कुणाकडे पैसे मागण्यापेक्षा आपण बँकेत गेलो तर बँक आपल्याला लोन देणार नाही का? नाही ग, आता या वयात आपल्याला कुठली बँक लोन देणार? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. न जाणो तिथे गेल्यानंतर दुसरा काहीतरी मार्ग सुचेल. बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण आता वेळ पण टळून गेली. आता सगळ्या बँका सुद्धा बंद झाल्या. काय करायचं हो आता? आता त्यालाच गाराणं घाल, बघ तोच काय करू शकतो का. बाकी तर मला काही दिसत नाही. काय करणार? अरे नेहाबाई, तुमच्या चेअरमन संगत वार्ता करून झाला? तुमचा सामान आवरून झाला ना? हो. मी आमच्या लोकांना सांगते सामान शिफ्ट करायला. हा परी,
बाळा तू बाहेर जा सगळ्यांना बाय सांगू दे. चला बघत काय बसले, उचला सामान, चला चला आराम से. रडायचं नाही हा. हो आणि आईकडे जास्त हट्ट करायचा नाही. नाही करणार. तुला आमची आठवण आली तर आईला सांगायचं हं, इथे तुला सोडून जायला. सांगेन आईला. नाहीतर तू मलाच फोन करणार, मीच तुला घ्यायला येईन. चालेल. पण मला इथून जावं असं वाटतच नाहीये. अगं तुम्ही इथून जावं असं आम्हालाही वाटत नाही ग, पण काय करणार ना. तुमचं तर घरच विकलं गेलंय. फक्त आता एखादा चमत्कारच. चक्क यशवर्धन चौधरी इथे आलेत. हाय माझा बछडा, कसा आहे तू? मी बरी आहे. किती दिवसांनी भेटते ना मला. फ्रेंड, आई मला तुझ्याशी बोलायला नाही देते. आय नो, इट्स ओके. तुम्ही पुन्हा कधी इथे येताल असं वाटलंच नव्हतं. हॅलो यशवर्धन. गुड्डी, यश साहेब किंवा सर म्हणावं ग. हा सॉरी. हॅलो यशवर्धन सर, मी गुड्डी. मला ओळखलं ना? आम्ही तुमच्याशी वागताना बोलताना जर वाईट वागलं असेल ना तर आम्हाला माफ कराल ना. नाही काकू, माफी खरं तर मी मागायला हवी तुम्हा सगळ्यांची. मी माझी खरी ओळख तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, पण त्यामागे माझी काही कारणं होती. अर्थात ती सांगायची ही वेळ नाहीये, आपण निवांत बोलू कधीतरी. आता आमची नेहाताई हे घर सोडून चाललीये. ती इथून गेल्यावर तुम्ही पण इकडे येणार नाही ना? त्याचे उत्तर तुला लगेचच मिळेल. फ्रेंड, आम्ही एक घर सोडून चाललोय. दुसऱ्या काकांनी आमचं घर विकत घेतलंय. तू आमच्या नवीन घरी पण भेटायला येशील ना? मी आता आलोय ना, तुला आता एवढा पुढचा विचार करायची गरज नाही. मला सांग, तुला कितीपर्यंत काउंट करता येतं का? 50. वाव, 50? रिअली? तू एक काम कर, तू तिकडे बस, 1 to 50 काउंट कर, आणि तुझं काउंटिंग संपायच्या आत तू तुझ्या घरात परत राहायला जाशील. खरंच तसं होईल फ्रेंड? तुझा फ्रेंडवर विश्वास आहे ना? हो. बस मग तू तिकडे बस, काउंटिंग कर, and wait for the magic to happen. ओके फ्रेंड. One, 2, 3. हॅलो मिस्टर गुणीबाई कर्नावत. अरे तुम्हा लोकांना माझं नाव सुद्धा ठाऊक आहे कसं काय? ते जास्त महत्वाचं नाही. आता हा जे काही बोलणार आहे ते महत्वाचं आहे. तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा सौदा आहे. अरे पण तुम्ही लोक आहे कोण? तुम्ही माझ्या फायद्याचा कशा पाय बघते? हॅलो, गहाण असलेली प्रॉपर्टी विकून त्यातून प्रॉफिट कमवणं हा बँकेचा उद्देश नसतो. तसं या बँकेचाही उद्देश नाहीये. त्यामुळे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीने तुम्ही ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर केलेली आहे.
आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही ऑफिशियली आणि अनऑफिशियली खूप पैसे खर्च केले. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सेंड केले. पण हे समजा तुम्हा लोकांना कसं काय समजले? तेही आता महत्वाचं नाहीये. रेडी रेकनर प्रमाणे या जागेची जी काही किंमत आहे ती तुम्हाला माहित असेलच. पण आम्हाला हे घर इकायचंच नसेल तर? नाही नाही, ही जागा त्याच किमतीत आम्ही विकत घेतो असं आमचं म्हणणं अजिबात नाहीये. हा वांदो नाही. मार्केटच्या भावाप्रमाणे आज या घराचं कॉस्टिंग आहे 60 लाख. तुम्हाला हीच किंमत अपेक्षित होती ना? सामान खाली करायचं ना? अरे थांब ना बाबा, उभं राहा जरा, थांब जरा. तुम्हा लोकांना खराच हा घर विकत घ्यायचं आहे काय? नाही, बरोबर आहे तुमचं गुणीबाई. काय टेक्निकली ही प्रॉपर्टी अजूनही तुमच्या नावावर आहे, पण इमोशनली या प्रॉपर्टीवर अजूनही आमचा हक्क आहे. तुमच्यासाठी एखादी प्रॉपर्टी कमी किमतीत विकत घ्यायची आणि जास्ती किमतीत विकायची हा बिझनेस आहे तुमचा. त्यामुळे तुमच्यासाठी एनी प्रॉपर्टी इज जस्ट अ प्रॉपर्टी, पण आमच्यासाठी ते घर आहे आमचं आणि आमच्या भावना गुंतल्यात त्या घरात. नाही ते तुमचं बरोबर आहे, पर धंदा करायच्या टायमाला आम्ही लोक इमोशनचा विचारच नाही करते. मग एवढी टोकन अमाऊंट पुरेशी आहे तुम्हाला? तुमचे बँक डिटेल्स आम्हाला कसे कळले हा कदाचित प्रश्न तुम्हाला पडला. मागच्या 2 तासात तुमच्या बँक डिटेल्स सहित आम्ही सगळीच कुंडली काढलेली आहे. नो डोंट वरी गुणीबाई, तुमच्या बँक डिटेल्सचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. हा, पण तुमचे जे बाकीचे डिटेल्स आम्हाला मिळाले ते तुमच्यासाठी कदाचित थोडे त्रासदायक ठरू शकतात. या घराची आम्ही जी मार्केट व्हॅल्यू काढली आहे ती तुम्हाला मी ट्रान्सफर करतोय. तुम्ही पण इथे चेक करून घ्या. एवढे पुरेसे आहेत ना? या घराचं डील फायनल झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता आज जायचं आणि ते सगळं सामान जिथे होतं तिथे पुन्हा लावून ठेवायचं. हा ते सांगते तसा करायचा. थँक्यू गुणीबाई. लवली वर्किंग विथ यू. ए चुटकुराम, कुठल्या नंबर पर्यंत पोहोचली? 45. 45. नॉट बॅड यशवर्धन चौधरी. चला, मॅजिक झालंय आपलं. या किती काउंट झाले होते? 50च्या आधीच ना? मी तुला म्हणालो होतो ना, तू 50 काउंट करेपर्यंत आपण आपल्या घरात परत जाऊ. थँक्यू फ्रेंड. यू वेलकम माय बचड्या. खरंच मी इथे राहणार आहे? ऑफकोर्स. आता माझ्या परीला तिच्या घरातून कोणीही कधीच बाहेर काढू नाही शकत. नेव्हर एव्हर. चल आता आपण हे काढून टाकूया आणि आपलं पॅलेसचं पिक्चर इथे लावू. थँक्यू फ्रेंड. यू वेलकम माय लव्ह. मला कधी इथेच राहायचं. तू इथे, तुम्ही इथे काय करताय?
सो ओके नेहा, मी आता ऑफिसमध्ये नाही आहे. यू कॅन कॉल मी तू. कोणी बोलवलं तुम्हाला इथे? परी, तू माझ्याकडे रागाने बघू नकोस हा. मी नाही बोलवलंय त्याला. मला कोणी इथे बोलवलं नाहीये नेहा, मी स्वतःहून आलोय. का? नेहा, अगं किती रागवतेस त्यांना? ते काय म्हणतायत ते आधी समजून तरी घे. हे बघा, हो ताई, तुमचं सगळं सामान जागेवर लावलंय. आणि हो, आमच्या शेठने ही जमीन ताई साहेबांना विकले. हे चल रे. नेहा, तुला काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या येऊ. का करताय तुम्ही हे सगळं? मला कोणाचीही गरज नाही आता. कुठलाही निर्णय घेण्याआधी नेहा फक्त एकदा परीकडे बघ. आई, ही तू, ही मी, आणि आपले घर. ये, आमचं घर आम्हाला परत मिळालं. आमचं घर आम्हाला परत मिळालं. ये, ये, आमचं घर आम्हाला मिळालं. ये, आमचं घर आम्हाला मिळालं. नेहा, मी एक बिझनेसमॅन आहे आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की एक प्रॉपर्टी मार्केटमध्ये विकण्यासाठी आली आहे, तेव्हा ॲज अ बिझनेसमॅन मी ती विकत घेतली. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. उपकार करताय माझ्यावर? अजिबात नाही. मग हीच प्रॉपर्टी का विकत घ्यायची? हा माझा प्रश्न आहे. मला तुमची सगळी नाटकं माहिती. मला फक्त बिझनेस माहिती आहे. तुमच्यातला खोटेपणा कळला होता, आता हा मोठेपणा पण. तुला जे काही समजायचं ते समज. हा, मग ठरलंय माझं. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या ही प्रॉपर्टी विकत. मी इथे राहणार नाही. मग कुठे राहणार आहेस? का? ती प्रॉपर्टी पण विकत घ्याल? नाही, पण जर का तू माझ्याशी 2 मिनिटं नीट बोललीस ना तर मी तुला सांगेन मी काय करणार आहे. साईन कुठे? रेंटवर राहील. एक्झॅक्टली माय पॉइंट. जर कुठेही जाणार असेल रेंटवर तर इथेच राहा आणि दे मला रेंट. घेईन मी भाडं तुझ्याकडनं. हे बघ, कागदोपत्री जरी प्रॉपर्टी माझ्या नावावर असली तरी परी आणि तिची आई हवे तितके दिवस इथे राहू शकतात. गॉड, नेहा, जे काय गैरसमज आहे, जे काय भांडण आहे, जे काय मला माहित नाही, पण जे भांडण आहे ते आपल्या दोघांमध्ये. त्यात त्या बिचाऱ्या परीला का मध्ये आणतेस? तिची काय चूक आहे? तिला का शिक्षा देतेस? जस्ट लुक ॲट हर. किती खुश आहे ती. तिच्यासाठी हे तिचं घर नाहीये, तिचं जग आहे, तिचं विश्व आहे, ज्यात ती सगळ्यात जास्त सुखी असते. आणि इकडे सगळे आहेत तिच्यासाठी. काका काकू आहेत, तिचे मित्रमैत्रिणी आहेत, आजूबाजूचे सगळे तिच्याकडे लक्ष ठेवतात, तिच्यावर प्रेम करतात. अजून काय पाहिजे? एक आई म्हणून तुला पण हेच पाहिजे. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. टेल मी इफ आय एम रॉंग. म्हणून सांगतोय नेहा, 2 मिनिटासाठी तुझा हा राग, तुझा इगो जरा बाजूला ठेव आणि प्लीज तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार कर. हे बघ, मी ऑफिसमधनं 1-2 दिवसात तुझ्याकडे अग्रीमेंट पाठवतो, रेंटल अग्रीमेंट. तू टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घे, आपण त्यावर नंतर बोलू. बाय. फ्रेंड, थँक्स फ्रेंड. आय लव्ह यू.